बीडच्या तीर्थक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार आहे आणि यासाठी जय्यत तयारी केली जाते। नारायणगडाच्या चारही बाजूंना फुलांची सजावट केली जाते। आढावा घेतलाय प्रतिनिधी योगेश काशीर यांनी, पाहूयात। धाकटी पंढरी नारायणगडावरती मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये दुसरा मेळावा पार पडतो। याच मेळाव्याची तयारी आणि डेकोरेशनची तयारी जोरदार चालू आहे। मी सध्याला नारायणगडावरती आहे। कशा पद्धतीने फुलांची सजावट जी आहे ते नारायणगडावरती करण्यात येणार आहे, तेच काम जे आहे ते पाहायला मिळतं। एकंदरीत पाहायला गेलं तर फुलांची सजावट करून या ठिकाणी डेकोरेशनचं काम सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दुसरा मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्याची जोरदार तयारी जी आहे ते पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर अशा पद्धतीने जे आहे ते श्री क्षेत्र नारायणगड अशा पद्धतीने हार वगैरे करून डेकोरेशनचं काम सुरू आहे। मी इथल्या समाज बांधवांसोबत बातचीत करणार। या वर्षीचा दसरा मेळावा जरी साध्या पद्धतीने असला तरी भाविक भक्त स्वयंस्फूर्तीने बघा हे हार फुलं व्यवस्थितपणे सजावट करतायत। मंदिराच्या ठिकाणी पण फुलं आणि सगळी पुष्पवृष्टी करायसारखे नियोजन केलंय। म्हणजे दसरा मेळावा साधाच आहे आणि अतिशय सकारात्मकपणे दसरा मेळावा होतोय। सर्व बांधवांनी मोठ्या ताकदीने येण्याचं नियोजन पण केलेलं आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, नारायणगड, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।